मी किरण ज्ञानेश्वर पवार, ग्रामपंचायत सदस्य रेटवडी। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या रेटवडी गावामध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रथमतः सकाळी 7:30 वाजता ग्रामपंचायतचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर सोसायटीचा असेल, त्यानंतर माध्यमिक शाळा रेटवडी आणि त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेटवडी यांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। यानंतर आता सार्वजनिक कार्यक्रम जे लहान मुलांसाठी आहेत ते कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी चालू होणार आहे। अशा गावातील जवळजवळ जिल्हा परिषदेच्या 4-5 शाळा आहेत, त्या ठिकाणी सर्वत्र आज प्रजासत्ताकाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक उपक्रम किंवा लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचा अतिशय आनंद होतोय। आज भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष होऊन गेलीत आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण या ठिकाणी संविधान अंमलात आणलेलं आहे। त्याचा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण संपूर्ण देशामध्ये तो साजरा केला जातो। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साही वातावरणामध्ये आमच्या रेटवडी गावात देखील हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि याचा सर्व ग्रामस्थांना अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद होत आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा रेटवडी गावामध्ये काय काय समस्या वगैरे जाणवतात का काही, आणि तुम्ही काय विकासाची कामं केलेली त्या संदर्भात आपलं मत मांडा। गेली 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये संधी मिळाल्यानंतर आमच्या रेटवडी गावामध्ये खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ 60 कोटी रुपयांची विकास कामं या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये रेटवडी गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठं आहे आणि प्रत्येक वाड्या वस्त्यावरती स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या वाड्या वस्त्यांवरती रस्ते नव्हते त्या ठिकाणी आज रस्ते झालेले आहेत, लाईटची सोय झालेली आहे, पाण्याची योजना आलेली आहे। म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, लाईट, पाणी आणि शिक्षण, याच्या चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि खेड तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ अतिशय सुखी समाधानी आहेत। प्रत्येकाला तुम्हाला आता अजून गावासाठी काय अपेक्षित आहे, शासनाकडनं काय मिळायला पाहिजे असं तुमचं मत? यानंतर भविष्यामध्ये या ठिकाणी आमच्या रेटवडी गावातील जी एक आदर्श शाळा आहे, सतर्कावस्थी शाळा आहे, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी शिकत आहेत। त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटी रुपयाचा प्लॅन या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। त्याचप्रमाणे आमच्या रेटवडी गावातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ 170 एकरचं गायरान आहे। या गायरानामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट सरकारच्या माध्यमातून आपल्या जवळपास MIDC एरिया आहे, त्या कंपन्यांकडनं काय आपल्याला निधी वगैरे गावासाठी उपलब्ध होतो का? या ठिकाणी आमच्या रेटवडी गावचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे, परंतु जे उत्पन्नाचं साधन आहे ते खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आमच्या शेजारील ज्या खेड सिटी या ठिकाणी कंपन्या आहेत, माझी देखील शासनाला विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून आणि या कंपन्यांचा जो CSR निधी असतो याच्या माध्यमातून आमच्या रेटवडी गावाला जेवढी जास्तीत जास्त मदत होईल याची शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा आमचे प्रयत्न आहे, ज्यामुळे लोकांच्या मूलभूत समस्या असतील। आणि तुम्ही त्यासाठी काही त्या कंपन्यांना असं म्हणजे ऍप्लिकेशन वगैरे दिले का, माहिती वगैरे दिली काय असे? या ठिकाणी आमच्या रेटवडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ खेड सिटी असेल, कनेरसर असेल, निमगाव हद्दीमध्ये ज्या कंपन्या आहेत किंवा चाकण MIDC कंपन्या आहेत तिथं आम्ही शाळेसाठी CSR निधीचा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, किंवा सौर ऊर्जा असतील, लाईट व्यवस्था असेल, किंवा या ठिकाणी पाणी व्यवस्थापनासाठी म्हणजे आमचे 4 पाझर तलाव आहेत, त्या पाझर तलावाची कामं करण्यासाठी आम्ही CSR कंपन्यांच्या माध्यमातून मागणी करत आहे। आणि भविष्यामध्ये आमच्या ज्या रेटवडी गावातील अडचणी आहेत की उन्हाळ्यामध्ये जवळजवळ 2-3 महिने गावाला पाण्याचा दुष्काळाचा प्रॉब्लेम येतो, तो सोडवण्यासाठी कॅनल पाट आमच्या गावातून जो गेलेला आहे त्याच्या माध्यमातून त्या 4 पाझर तलावामध्ये या CSR असेल किंवा शासनाच्या माध्यमातून पाणी उपसा करून त्यात पाझर तलावात टाकून या ठिकाणी 12 महिने गावामध्ये एकदम हरियाली किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि भविष्यात हा प्रयत्न होण्यासाठी आमचा चांगला प्रयत्न चालू आहे।